अनेक युगांपूर्वीची ही गोष्ट. मिथिला नगरीत राजा जनक नावाचे एक महान, न्यायप्रिय आणि धर्मपरायण राजा राज्य करत होते. ते केवळ राजा नव्हते, तर एक ज्ञानी आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. एकदा राज्यात भयंकर दुष्काळ पडला. प्रजेच्या कल्याणासाठी राजा जनक स्वतः शेतात नांगर चालवू लागले. अचानक त्यांच्या नांगराचे फाळ जमिनीत कुठेतरी अडकले. त्यांनी कुतूहलाने तिथली माती बाजूला सारली आणि जे दृश्य त्यांच्या समोर आले ते पाहून ते स्तब्ध झाले. त्या मातीमध्ये एक तेजस्वी, दिव्य बालिका स्मितहास्य करत होती. जणू प्रत्यक्ष पृथ्वी मातेनेच दिलेला तो अनमोल आशीर्वाद होता. त्यांनी आश्चर्याने उद्गार काढले, ही साधी बालिका नाही, ही तर ईश्वरी देणगी आहे. नांगराच्या टोकाने ही प्रकट झाली आहे, म्हणून आजपासून हीच माझी कन्या सीता. अशा प्रकारे भूमीतून प्रकटलेल्या त्या दिव्य बालिकेचे नाव सीता ठेवण्यात आले. सीता लहानपणापासूनच अत्यंत सुशील, नम्र आणि बुद्धिमान होती. तिच्या आगमनाने मिथिला नगरीचे भाग्य उजळून निघाले. तिच्या प्रसन्न आणि शांत स्वभावात एक विलक्षण तेज होतं, जे प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श करत असे. ती केवळ एक राजकन्या नव्हती, तर पवित्रता, अढळ श्रद्धा आणि त्यागाचे मूर्तिमंत रूप होती. अशी ही माता सीता, ज्यांचे जीवन आजही आपल्याला माणुसकी, श्रद्धा आणि त्यागाची प्रेरणा देते.